राजस्थानातील अलवर जिल्ह्यात एक आश्चर्यजनक घटना घडली आहे। डॉक्टरांनी एका 65 वर्षीय महिलेला मृत घोषित केले। यानंतर रात्रभर कुटुंबीय मृतदेहा शेजारी बसून रडत होते। सर्व नातेवाईकांना मृत्यूची बातमी देण्यात आली। सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच समोरील दृश्य पाहून नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला। सर्वच या घटनेने हैराण झाले। महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री चमेली देवी यांची प्रकृती बिघडली। काही वेळानंतर तिच्या हालचाली बंद झाल्या, श्वासांची गती खूपच मंदावली, त्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले। यानंतर तिला पलंगावरून खाली उतरून जमिनीवर झोपवण्यात आले। नातेवाईकांना चमेली देवी यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली। रात्रभर गावात शोकाचे वातावरण होते। बुधवारी सकाळी चमेली देवी यांच्या अंतिम दर्शनासाठी लोक येऊ लागले। अंत्ययात्रेची तयारी सुरू असतानाच चमेली देवी यांच्या पायांमध्ये थोडी हालचाल दिसू लागली। सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही, पण जेव्हा तिचे शरीर पुन्हा हलू लागले तेव्हा कुटुंबियांना धक्का बसला। तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। चमेली देवी यांचा श्वास अत्यंत मंद झाल्याने त्यांना मृत समजण्यात आले। रुग्णालयात त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या। या चाचण्यांच्या अहवालात त्यांच्या रक्तात संसर्ग आढळून आला। त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असून सध्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे दौसा जिल्ह्यातील रुग्णालयाचे PMO डॉक्टर RK मीना यांनी सांगितले आहे।